विदर्भाच्या बाबतीतल्या यामध्ये जाहीर होत आहे. आजच मी आपल्या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये असं मला उत्तर मिळालं की 10,000 कोटी रुपयाचा एक नवीन संच, विद्युत निर्मितीचा संच ते चंद्रपूरला होतोय. असे अनेक जे आहे की प्रश्न अनेक वर्षापासूनचे होते त्यांना मार्गी लागण्याचं काम या विदर्भाच्या या नागपूर अधिवेशनामध्ये होत आहे. योगीराज साहेब, काय वाटते आपल्याला? चंद्रपूरचे आपण नेतृत्व करताय की माझ्या कार्यकाळामध्ये एक मोठं काम व्हावं, रोजगाराचा विषय आहे, शेतीचा विषय आहे, कोळसा खाणीचा विषय आहे. हे खरं आहे की देवेंद्रजी फडणवीसांच्या सरकारमध्ये 3,00,000 कोटीपेक्षा अधिकचं इन्व्हेस्टमेंट हे गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊ घातलेलं आहे. जे जगातलं सगळ्यात उत्तम आयरन ओर आहे, 64% इल्ड असलेलं हे त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सुजागडला गडचिरोलीला मिळालेलं आहे. तर त्यामुळे मोठे उद्योग या ठिकाणी येणार. या सोबतच विदर्भातले जे जलसिंचनाचे जे प्रकल्प आहेत त्याला गती मिळणार आहे. जे विजेचे प्रकल्प आहेत ते सुद्धा या ठिकाणी कोराडी असेल, चंद्रपूरचं पॉवर स्टेशन असेल, याला सुद्धा गती देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. चंद्रपूर करता एक समृद्धी मार्ग, वेगळा मार्ग या ठिकाणी आम्हाला मिळतोय. अनेक अशा गोष्टी सांगण्यासारख्या ज्या या सरकारच्या माध्यमातून विदर्भाला मिळतात. वेगळा विदर्भाची मागणी होत आहे या संदर्भात. अशी तर काही चर्चा नाही, ती अनेक वर्षापासूनची मागणी आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेपासूनचा वेगळा विदर्भ असावा ही भूमिका आहे. वेळोवेळी निघत राहते, परंतु अशा पद्धतीचे काही असेल असं मला वाटत नाही. ओघाणी त्यावेळेस बावनकुळे साहेबांनी बोलले की वेगळा विदर्भाचा विकास व्हावा ही त्यामागची भूमिका होती, वेगळा विदर्भ मागण्याच्या मागची. आता वेगळा विदर्भाचा विकास होतोय, सगळ्या गोष्टी होत आहे आणि हे फार वरच्या स्तरावरचे निर्णय असतात. त्यामुळे असं काही इतकं वाटत नाही. शेवटचा प्रश्न, MD ड्रग्स सारखा नशा मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मोठ्या प्रमाणात किशोरवयीन मुलं त्याची आहारी जातात. हे खरं आहे की राज्यामध्ये आणि त्यातल्या त्यात विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये, मी ज्या भागातून येतो चंद्रपूरमधून, आमच्याकडे दारूबंदी झाली होती. दारूबंदीच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी MD ड्रग्स आणि हे बाकी इतर जे नशा करण्याचे जे प्रकार आहे ते झाले. आणि त्याच्यावर मला असं वाटते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फार त्याच्यावर आक्रमक आहे, सक्त आहे आणि त्यांनी अनेक असे उपाययोजना, कायद्यामध्ये सुद्धा बदल त्या ठिकाणी केलेला आहे. बरंचसं रॅकेट उद्ध्वस्त करण्यामध्ये यशही येत आहे. परंतु ही वस्तू अशी आहे की हा व्यवसाय जगामध्ये सर्वच ठिकाणी होत असतो आणि याचे करणारे सुद्धा मोठ्यामध्ये प्रमाणामध्ये आहे आणि एक छोट्या क्वांटिटीची सुद्धा किंमत खूप मोठी असते. म्हणून हे कॅरी करणं, याचे जे पेडलर आहे यांचं एक नेटवर्क खूप मोठं आहे. हे वेळोवेळी उद्ध्वस्त केलं तरी तयार होत असते. पण माननीय देवेंद्रजी यांच्याचकडे गृह खातं असल्यामुळे यावर पूर्णपणे नियंत्रणात आहे, एवढं मला या ठिकाणी सांगायचं. शेवटचा प्रश्न, बांगलादेशी मोठ्या प्रमाणात घुसपेटिया या देशात येत आहे, खोटे प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी राहत आहे आणि लव जिहाद सारखे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचं हे बघा, कोणत्याही विदेशी नागरिकांनी इथे राहू नये त्या दृष्टिकोनातून सरकारचंही काम जे आहे ते काम करतं.